नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जागतिकीकरण या प्रकरणामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे हे आपण पाहिलं। खरं तर आज आपण बऱ्याचशा इम्पोर्टेड वस्तू खरेदी करतो। आपल्याला मेड इन चायना, मेड इन अमेरिका, मेड इन जपान असं म्हटलं की फार अभिमानाने आपण सांगतो की मी अमेरिकेहून इम्पोर्टेड केलेली वस्तू वापरतो किंवा जपानहून केलेली इम्पोर्टेड वस्तू वापरतो। पण ॲक्च्युली आज आपण स्वदेशीचा वापर केला पाहिजे। खरं तर आज कोरोनामुळे आपल्या देशामधील डबघाईला चाललेले उद्योगधंदे ही एक फार मोठी समस्या बनलेली आहे आणि म्हणूनच कदाचित आज नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भरतेची जनतेला हाक दिलेली आहे। कारण आपण जास्तीत जास्त आपल्या देशातील वस्तूंचा वापर केला आणि परदेशीय मालावर जर आपण बहिष्कार टाकला किंवा परदेशीय माल जर आपण खरेदी नाही केला तर निश्चितच आपल्या भारतातील जे छोटे मोठे उद्योगधंदे आज चालू आहेत त्या उद्योगधंद्यांना निश्चितच उभारी मिळणार आहे। आणि म्हणूनच आज आत्मनिर्भरता एक फार मोठं असं तत्व भारताने स्वीकारलेलं आहे। तर आज आपण ह्या जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर काय काय परिणाम झालेला आहे ते पाहणार आहोत। आणि खरं तर ह्या जागतिकीकरणाच्या संदर्भात आज पहिलं तत्व जर पाहायचं म्हटलं तर लोकशाहीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी जग खरं तर दोन भागामध्ये विभागलं गेलेलं होतं। मग अमेरिका असेल किंवा रशिया असेल, या दोन भागामध्ये जेव्हा जग विभागलं गेलेलं होतं तेव्हा प्रत्येकाला हा प्रश्न पडत होता की कोणत्या विचारप्रणालीचा आपण स्वीकार करायचा। पण आता तसं राहिलेलं नाही आहे। 1989मध्ये जी पूर्व युरोपामधील क्रांती झाली आणि सोव्हिएत रशियाचे जे विघटन झाले त्यामुळे आज साम्यवादी विचारप्रणालीचा कुठेतरी अंत झालेला आपल्याला दिसून येतो आणि जग हे खरं तर लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असं आपल्याला कुठेतरी आज जाणवायला लागलेलं आहे। आणि ह्या लोकशाहीमध्येच मग सहभागी राज्य किंवा नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना आता उदयाला येत आहेत आणि यामुळे लोकांच्या हातामध्ये शासनाची सत्ता ही केंद्रित होत चाललेली आहे आणि लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेत चाललेले आहेत आणि त्यामुळेच लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात। सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल हे बघितले जाते। पूर्वीच्या काळी काही लोकांकडे सत्तेचं केंद्रस्थान एकवटलेलं होतं, पण आज तसं नाही आहे। लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ह्या निर्णय प्रक्रियेत सर्व लोकांचा, अगदी खालच्या स्तरातल्या लोकांचा सुद्धा सहभाग करून घेतला चाललेला आहे आणि नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जात आहे आणि हा निश्चितच जागतिकीकरणाचा खूप चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर दुसरं तत्व आहे ते म्हणजे राज्याचं स्थान। जागतिकीकरणाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की राज्याचं महत्त्व आता खूप कमी होत चाललेलं आहे आणि सार्वभौमत्व हा राज्याचा खूप महत्त्वाचा घटक आहे। सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेलेली आहे आणि त्यामुळेच या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत आणि बाह्य घटकांकडून आघात होत चाललेले आपल्याला दिसून येतात, जसं की आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढत चाललेली चिंता। ही सर्व बाह्य आव्हाने आज राज्यासाठी निर्माण झालेली आहेत। तर राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव म्हणजे परस्पर विरोधी विचारसरणी असलेले लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे आपल्याला सहमतीचा अभाव दिसतो आणि त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्ट्रवाद। वांशिक राष्ट्रवाद म्हणजे काय, तर आज प्रत्येक राष्ट्र स्वनिर्णयाच्या तत्वाच्या आधारावर एखाद्या देशातून अलग होण्याचा प्रयत्न करत चाललेला आहे। त्यानंतर बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण, लिंगभेद आणि मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत आणि या सर्व आव्हानांचा सामना आज राज्याला करायचा आहे। त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे बिगर राजकीय घटक। सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, मानवतावादी अशा
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांच्या संघटना प्रत्येक राष्ट्रात असतात. आपल्या क्षेत्रातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. यासाठी लोकांना संघटित करण्याचे, त्यांच्या चळवळी उभारण्याचे कार्य या संघटना करतात. पण आजच्या काळात अनेक प्रश्न असे आहेत की जे कोणत्या एका राष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान बनल्यानंतर राष्ट्रात संबंध वाढीस लागले. वाहतूक व दळणवळण क्षेत्रातील क्रांती, आंतरराष्ट्रीय व्यापारात झालेली वाढ, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जगभर झालेला विस्तार, क्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांचा उदय, यामुळे वेगवेगळी राष्ट्रे परस्परांशी आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक संबंधांनी जोडली जाऊ लागलेली आहेत. मात्र हे होत असताना जागतिक स्वरूपाच्या काही समस्यासुद्धा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्या सोडवण्यासाठी जागतिक स्वरूपाच्या चळवळी निर्माण होणे गरजेचे होते आणि यातूनच बिगर शासकीय संघटनांचा उदय झाला. मानवी जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्राशी संबंधित अशा बिगर शासकीय संघटना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयास आलेल्या आहेत. या संघटनांनी आपल्या कार्यातून जागतिक व्यवस्थेमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व राष्ट्रांना आता भाग पडत आहे. विविध राष्ट्रांच्या अंतर्गत व परराष्ट्र धोरणावर या संघटनांचा प्रभाव पडत आहे. म्हणूनच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जागतिकीकरणाने वेगवेगळ्या देशातील मानवी समूह परस्परांशी जोडला गेला आहे. दळणवळण व तंत्रज्ञानातील विकासामुळे वेगवेगळ्या मानवी समूहांना विकासाची संधी मिळू लागली. पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या सोडवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण आज जगातील एखाद्या भागात निर्माण झालेली समस्या थोड्याच कालावधीत जागतिक स्वरूप धारण करत आहे. उदाहरणार्थ बघा ना, नोव्हेंबर 2019 चीनमधील वुहान शहरात कोरोना ह्या आजाराचा उगम झाला. पण तो आजार संसर्गजन्य असल्यामुळे आज जगभर पसरला आहे. याचा फैलाव रोखणे जागतिक समस्या बनलेली आहे. ह्या परिस्थितीत अनेक बिगर शासकीय संघटना या समस्येबाबत जागतिक लोकमत संघटित करण्याचे कार्य करत चाललेले आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे व्यापार, उद्योगधंद्यात वाढ झाली आहे. परकीय भांडवल, तंत्रज्ञान यांना राष्ट्राच्या सीमा खुल्या झालेल्या आहेत. बाजारपेठेचा विस्तार झालेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील स्पर्धा व नफा मिळवण्याची त्यांची प्रवृत्ती यामुळे मानवी हक्काची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेणे जरुरीचे बनले आहे. कारण मुक्त अर्थव्यवस्थेतून व व्यापारातून विषमता व शोषण निर्माण होण्याचा धोका असतो. आजच्या जागतिकीकरणामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर मानवी हक्काच्या रक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे. संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातल्या सर्व लोकांना किमान कोणते हक्क मिळाले पाहिजेत हे या जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे. अनेक देशात या हक्कांना संरक्षण दिले जात नाही. पण या क्षेत्रात बिगर शासकीय संघटनासुद्धा महत्त्वाची भूमिका ज्या आहेत ह्या बजावत चाललेल्या आहेत. एकूणच काय तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मानवी हक्क संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. विकसित आणि विकसनशील देशात मानवी हक्क ही संकल्पना वेगवेगळ्या दृष्टीने पाहिली जाते. उदाहरणार्थ भारतासारख्या विकसनशील देशाने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यांना प्राथमिक महत्त्व दिले, तर विकसित देशात आर्थिक विकासाला महत्त्व दिलेले दिसून येते. असेही मानले जाते की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्यावर जास्त भर दिला जातो. म्हणूनच राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्कासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा दिलेला आहे. तर त्याची आपण काही उदाहरणं पाहणार आहोत.
त्यामध्ये भारतात निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा भारत हा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन करावे लागते. पाकिस्तानबरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे तसेच बांगलादेशाशी केलेल्या फरक्का पाणी वाटप करारामुळे सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नियमांचे भारताला पालन करावेच लागते. अम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीनपीस यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवर दबाव आणतात. काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत अम्नेस्टीने टीका केलेली आहे. चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. या पर्यावरणासंदर्भातील आपत्तींना देशांच्या सीमांतर्गत ठेवता येत नाही. म्हणून युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागते. मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाने जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि NGOज म्हणजेच स्वयंसेवी संघटना किंवा बिगर शासकीय संघटना त्यांना विरोध करत चाललेले आहेत. एकूणच काय तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला मानवी हक्क सुरक्षित ठेवणं किंवा मानवी हक्काचं संरक्षण करणं आज प्रत्येक राष्ट्राची गरज बनलेली आहे आणि त्यामुळेच एकमेकामध्ये सहकार्य करण्याची भावना जी आहे ही राष्ट्रामध्ये निर्माण झालेली आपल्याला ह्या वरील उदाहरणावरून दिसून येते. तर जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्याच्या विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. या संस्थाच राज्याच्या मूलभूत हक्काचे रक्षण तसेच मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे हे कार्य करू शकतात. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. म्हणून आपल्याला राज्याचं महत्त्व कधीही नाकारता येणार नाही. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलांचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे मात्र आपल्याला चुकीचे ठरेल. तर यानंतर आपण थोडंसं ज्या बिगर शासकीय संघटना आहेत, ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका आज बजावत चाललेल्या आहेत, मग ते मानवी हक्क सुरक्षिततेच्या बाबतीत असेल किंवा पर्यावरणाच्या बाबतीत असेल, तर अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ज्या बिगर शासकीय संघटना आहेत त्याची आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली संघटना आहे ती म्हणजे मानवी हक्क आयोग. ही अशी संघटना आहे, अनेक देशात हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. 1990मध्ये खरं तर आपल्याकडे राष्ट्रीय महिला आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून मग स्त्रियावरील होणारे अन्याय, अत्याचार रोखणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याकांवरील अन्याय, बालकांचे शोषण उघडकीस आणण्याचे कार्य मानवी हक्क आयोग करतो. त्यानंतर अम्नेस्टी इंटरनॅशनल ही सुद्धा एक प्रभावी बिगर शासकीय संघटना आहे. कोणताही गुन्हा नसताना राजकीय कारणासाठी बंदी बनवलेल्या लोकांच्या मुक्ततेसाठी ही संघटना प्रयत्न करते. त्यानंतरची संघटना आहे ती म्हणजे रेड क्रॉस सोसायटी. ही संघटना युद्ध, नैसर्गिक आपत्ती यामुळे पीडित झालेल्या लोकांना वैद्यकीय सहाय्य पुरवते. याची मुख्य कचेरी जिनेवाला आहे व प्रत्येक देशात रेड क्रॉस संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतरची आहे ती म्हणजे ग्रीन चळवळ आणि ही ग्रीन चळवळ पर्यावरणवादी चळवळ म्हणून ओळखली जाते. वाढत्या शहरीकरणाने, औद्योगिकरणाने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. मनुष्य हा निसर्गाचा एक घटक आहे. निसर्गाचा विनाश करून माणूस स्वतःचा विकास करू शकत नाही. यासाठी निसर्गाचे संतुलन राखून विकास साधण्याचा पर्याय स्वीकारला पाहिजे, हेच या संघटनेचे उद्दिष्ट आहे. बिगर शासकीय संघटनांचे कार्य संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टाशी सुसंगत असल्यामुळे
जागतिक स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या संघटनांचे सहाय्य संयुक्त राष्ट्र संघटना घेत असते, ही निश्चितच समर्थनीय बाब आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आताच पाहिलं की राजकीय क्षेत्रावर सुद्धा जागतिकीकरणाचा खूप मोठा परिणाम झालेला आहे। तर जागतिकीकरणाचा एखाद्या देशाच्या विचारप्रणालीवर सुद्धा कसा परिणाम होतो हे आता आपण पाहणार आहोत। खरं तर शीत युद्धाच्या काळात विचारप्रणाली एक महत्त्वाचा घटक होता। राष्ट्राचे वर्गीकरण हे एकीकडे साम्यवादी किंवा समाजवादी तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे दोन भागात केले जात होते। सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साम्यवादी तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही अशी दोन गट निर्माण झालेले होते। विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता। विचारप्रणाली हा राजकीय घटक आहे। प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीनुसार आखली जाते। उदाहरणार्थ पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारप्रणाली होती आणि तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था आहे। अशा अर्थव्यवस्थेत सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान होते। तर पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था होती। तर तिथे अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले जाते। त्या काळात भारतासारखी राष्ट्रे ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्रे मानली जात होती आणि म्हणूनच येथील अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही उद्योगांना प्राधान्य दिले गेलेले होते आणि म्हणूनच या व्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं। आज जागतिकीकरणाच्या युगात एक प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था निर्माण झालेली दिसून येते आणि त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केलेले आहे। सर्वच राष्ट्रे एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाहीत। त्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असते। उदाहरणार्थ अमेरिकेत भांडवलशाही विचारप्रणालीबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, म्हणून त्याचे वर्णन हे भांडवलशाही बाजारपेठीय व्यवस्था असे केले जाते। पश्चिम युरोपीय राज्यामध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे, म्हणून त्याचे वर्णन हे कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते। तर चीनमध्ये राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचारप्रणालीची आहे, परंतु 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत आपल्याला बदल झालेला दिसून येतो। आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते। भारतात आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग वापरत नाही, आपण त्याला आर्थिक उदारीकरण हा शब्द वापरतो। एकूणच काय तर आज प्रत्येक देशाच्या विचारप्रणालीवर ह्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा प्रभाव पडलेला आहे आणि प्रत्येक विचारसरणी ही बाजारपेठीय अर्थव्यवस्थेशी जोडली गेलेली आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राजकीय क्षेत्रावर जागतिकीकरणाचा काय परिणाम झालेला आहे आणि विचारप्रणालीमध्ये ह्या जागतिकीकरणानुसार कोणकोणते बदल घडून आलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे। तर या घटकावरील प्रश्न जे आहेत हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला तर मिळतीलच, पण यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सांस्कृतिक आणि सामाजिक घटकावर ह्या जागतिकीकरणाचा काय परिणाम झालेला आहे। धन्यवाद।